श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरात देवघर आहे का? दररोज देवपूजा करता का तुम्ही? दिवा लावता, अगरबत्ती लावता, देवाचे दर्शन घेता का? तर आज व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक लोक भक्ती तर करतात, पण न कळत अशी एक चूक करतात जी त्यांना माहितीच नसते. आणि ती चूक इतकी सामान्य आहे की बहुतेक घरांमध्ये ती रोज होत असते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये देवघराला खूप महत्त्व दिले आहे. देवघर म्हणजे एक मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ती श्रद्धेची जागा आहे. मनाला शांत मिळण्याची जागा आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर काही क्षण स्वतःशी जोडण्याची एक जागा आहे. म्हणून पूर्वीचे लोक देवघर स्वच्छ ठेवण्याचा विशेष भर देत असतात. कारण त्यांना वाटत होते की जिथे स्वच्छ असते ते सकारात्मकता टिकून राहते. आता तुम्ही विचाराल की हे चूक कोणती? मैत्रिणींनो, अनेक घरांमध्ये देवघरात अनावश्यक वस्तू जमा होत जातात. जुने फुले, सुकलेली हार, जुन्या अगरबत्तीच्या काड्या, तुटलेल्या वस्तू किंवा अनेक दिवसभर साफसफाई न केलेले देवघर. ही गोष्ट खूप सामान्य आहे. पण आपण भक्ती करतो, देवघर अस्वस्थ ठेवण्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिथे चूक करतो. कारण देवघर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे सांगितले जाते. आता याच अर्थ असा नाही की काही वाईट घडणार आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, अस्वच्छ जागा मनावर परिणाम करते. जेव्हा आपण स्वच्छ जागेत बसतो तेव्हा मन शांत वाटते आणि जेव्हा आजूबाजूला पसारा असतो तेव्हा मन एकाग्रता होत नाही. म्हणून देवघर स्वच्छ ठेवण्याची सल्ला दिला जातो. मैत्रिणींनो, आता एक लहान गोष्ट आहे का? एका गावात एक व्यक्ती राहत होता. तो रोज देवपूजा करायचा, नियमित दिवा लावायचा, पण त्याचे देवघर नेहमी अस्ताव्यस्त राहायचे. सुकलेले फुले, धूळ आणि अनावश्यक वस्तूंनी भरलेले. एका दिवशी एक वृद्ध आजोबांनी त्यांना विचारले, तू देवाची पूजा करतोस, पण देवाकडे लक्ष देतोस का? त्यांनी उत्तर दिले, मी रोज पूजा करतो ना. तेव्हा वृद्ध व्यक्ती म्हणाली, पूजा व्यक्ती महत्त्वाची आहे, पण श्रद्धेबरोबर शिस्तही महत्त्वाची आहे. त्या दिवसापासून त्याने देवघर स्वच्छ ठेवायला सुरुवात केली आणि त्याला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल जाणून लागला. मैत्रिणींनो, ह्या गोष्टीचा अर्थ असा नाही की फक्त देवघर साफ केल्याने जीवन बदलते, पण शिस्त आणि स्वच्छता माणसाच्या विचारावर परिणाम करतात हे नक्की आहे. आज अनेक लोक मोठे उपाय शोधतात, पण छोट्या सवयीकडे दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासून सुरू होत असतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक लोक देवासमोर उभे राहतात, पण मन दुसरीकडे असते, मोबाईलमध्ये असते, चिंतामध्ये असते किंवा इतर विचारांमध्ये असते. अशा वेळी पूजा होते, पण मन एकाग्रता होत नाही. म्हणून संतांनी नेहमी सांगितले आहे, पूजापेक्षा भाव महत्त्वाचे, मूर्तीपेक्षा श्रद्धा महत्त्वाची आणि विधीपेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची. मैत्रिणींनो, देवघरातील सर्वात मोठी चूक फक्त धूळ आणि पसारा नाही, तर देवघरात जाऊनही मन शांत न ठेवणे देखील एक चूक आहे. कारण देवघर खरे उद्दिष्ट मनाला शांत करणे आहे, स्वतःची जोडणे आहे, सकारात्मक विचार करणे आहे. आज आपण अनेक बाहेरच्या जागेत इतके गुंततो की स्वतःसाठी वेळच देत नाही. म्हणून दिवसातून काही मिनिटे देवारात शांत बसणे खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही मोठी पूजा नको, फक्त 2 मिनिटे शांत बसा आणि स्वामी समर्थांचे नाव घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्माचा संदेश दिला आहे. त्यांनी कधीही भीती पसरवण्याचा संदेश दिला नाही. म्हणून देवघरातील एखाद्या छोट्या चुकीमुळे घाबरून जाऊ नका, पण त्या निमित्ताने स्वतःकडे नक्की पहा. तुमची सवय योग्य आहे का? तुमचे मन शांत आहे का? तुमच्या घरात प्रेम आणि आदर आहे का? कारण त्याच गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओचा संदेश अगदी सोपा आहे. देवघर स्वच्छ ठेवा, श्रद्धा जपा, मन शांत ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. कारण खरी भक्ती ही फक्त दिवा लावण्यात नसते, तर चांगला माणूस बनण्याच असते. शेवटी एवढेच सांगेन, देवघर ही एक चूक होत असेल तर आजपासून सुधारण्याचा प्रयत्न नक्की करा.
स्वच्छता ठेवा, सकारात्मकता ठेवा आणि स्वामी समर्थांवर आदरसुद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.